आज होती वांग्याची भाजी बनवायची, म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावी वांग्याची भाजी। इथं मी वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याला आपण कट केला आहे। मी कांदा एक छोटासा कापलेला, कोथिंबीर आहे, आलं लसणाची पेस्ट वाटून घेतलेली आहे आणि कढीपत्ता जी ताजा आहे, आणि इथे घेतलेलं आहे मी खोबरं आणि तीळ। आता आपल्या एका पॅन मध्ये भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजलं आहे, आता तीळ टाकू। तीळ पण छान भाजून घेऊ। तीळ भाजत आले की त्यात धनिया टाकू। दालचिनी, तेजपत्ता, सोबत कांदाही भाजून घ्यायचा। तर सगळं हे मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छान भाजलेलं आहे, त्याला मिक्सीमध्ये काढून घेऊ। सर्व मिश्रण मी मिक्सीमध्ये टाकलेलं आहे। आता थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला त्याला बारीक करायचे, पण त्याआधी त्यात थोडंसं आपण मीठ टाकू, म्हणजे हे सगळं मिश्रण मिठामुळे बारीक होतं। मिश्रण आपलं छान वाटलं गेलेलं आहे, त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पॅन गरम झालेला आहे, आता मी त्यात 3 चमचे तेल टाकते। झालेला आहे, त्यात आपण जिरे लाल झाले की त्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि कढीपत्ताही टाकून घेऊ। आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता असा भाजला गेला की खोबऱ्याचं वाटण टाकून देऊ आपण त्यात। आता हे वाटण छान परतून घेऊ। लालसर पेस्ट झाली की त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। मिश्रण कधी व्यवस्थित छान लालसर होईपर्यंत भाजून घ्या, त्यामुळे भाजीला छान चवही येते। आता वांगे टाकून घेऊ। अशी वांगी छान परतली की आपण त्यात थोडीशी हळद टाकून घेऊ आणि हे काळं तिखट 2 चमचे। वाटणात मीठ टाकल्यामुळं आपल्याला मीठ थोडंसंच टाकायचं आहे। गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। परतून थोडीशी कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। वांग्याच्या भाजीला अशी मस्त तर्री आलेली आहे।